चला पटपट या फलंदाज या थंडी नाही त्यामुळे वॉर्मअप करायची काही गरज नाही या पडदिशी सुरज स्ट्रायकर्स विरुद्ध डोकेचहा या दोन्ही संघाचे सुरज स्ट्रायकर्स संघाचा एक खेळाडू इथं पाठवायचा आहे डोकेचहा या संघाचा एक आहे या ठिकाणी खेळाडू बसलेला आहे उपस्थित आहे सुरज स्ट्रायकर्स आपला एक खेळाडू पाठवा सुरज स्ट्रायकर्स या संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली गोलंदाजी करणारा संघ आहे डोकेचहा पहिलं षटक ओमकार विकास आणि गौरव सलामी जोडी पहिला चेंडू थोडस मिसफिल्डिंग आणि त्यामुळे मिळाल्या 2 धावा विकासाने आपलं खातं दोन धावाने खोललं पुढचा चेंडू दोनच धावा पहिला चेंडू 2 धावा दुसरा चेंडू 2 धावा 3 षटकांचा सामना ओमकार आहे ना गोलंदाज ओमकार गोलंदाज तिसरा चेंडू ओमकारचा खेळतो विकास प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा घेतात सुंदर चाललेली गोलंदाजी आहे 3 चेंडू 6 धावा दोनच धावा देतोय ओमकार सुंदर चाललेली त्याची गोलंदाजी आहे खेळतोय तो विकास सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर केलेला थ्रो त्यामुळं यांना मिळाल्या फक्त 2च धावा 4 चेंडू 8 धावा ओमकारचा सामना करतोय तो विकास पुढचा चेंडू खेळेल तो विकास सुंदर चेंडू क्लीन बॉल 5 चेंडू झाल्यात धावा झाल्यात 8 एक गडी बाद
नवीन फलंदाज अक्षय. 5 चेंडू 8 धावा, 1 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकातील खेळेल तो अक्षय. 2 धावा, 10 धावा, 1 षटक पूर्ण, 1 गडी बाद. सुरज स्ट्रायकर्स विरुद्ध डोके चहा या दोन संघात चाललेला सामना. फलंदाजी करतोय तो संघ आहे सुरज स्ट्रायकर्स. गोलंदाजी करतोय तो संघ आहे डोके चहा. KCPL पर्व दुसरे या स्पर्धेत 10 संघांनी सहभाग घेतला. ज्या पद्धतीने IPL होतं त्या पद्धतीने ते सामने घेतले जातात. सामन्यांचं नियोजक आणि आयोजक तबरेजभाई मित्र समूह यांच्याकडून केलं जातं. सुंदर असं नियोजन आहे. साहिल गोलंदाज आहे. साहिल दुसऱ्या षटक घेऊन आले तो साहिल. सुंदर चेंडू बॅट्समनला चकवलाय. क्रीज आउट करण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव मात्र घेण्यात यश. धावा झाल्यात 11. दुसरं षटक चालू आहे. 1 चेंडू झालाय. धावा झाल्या त्या 11. साहिलचा सामना करतोय तो अक्षय. सुंदर घेतलाय जेल. प्रकाश उर्फ पक्या अष्टपैलू खेळाडू. सुंदर घेतला झेल. अक्षय बाद. दादू मोने नवीन फलंदाज. 2 चेंडू 11 धावा खेळेल तो दादू. पहिलाच झेलबाद. षटकार मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आत झाला आणि झेलबाद. हॅट्रिकचा चान्स आहे ना. एकच धाव दिली ना त्यानं आतापर्यंत. चेंडू 4 झाले का 3. 3 चेंडू झालेत. सुंदर चाललेली गोलंदाजी पहा साहिल यांची. धावा दिल्यात. एकच 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद केले. 2 गडी बाद केले सलग. हॅट्रिकचा चान्स आहे. हा चेंडू आहे तो हॅट्रिकचा चेंडू आहे. साहिलची चाललेली सुंदर गोलंदाजी पाहायचंय काय होतंय. हॅट्रिकचा चान्स. नवीन फलंदाज सुजय. ग्राउंड शॉट मारलाय आणि 2 धावा मात्र पूर्ण. हॅट्रिक काय घेता आली नाही.
4 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू खेळेल तो सुजय. सुंदर चेंडू आणि क्रीज आउट. नो सॉरी, नो बॉल आहे. एसटी रक्षक यांनी अचूक एसटी टिपल्या आणि हा गडी बाद झाला. मारो नवीन फलंदाज व्यंकटेश. 14 धावा. 4 चेंडू झाले. 14 धावा. 4 गडी बाद. व्यंकटेश. चार चेंडू 14 धावा. 4 गडी बाद. आलाय तो व्यंकटेश. साहिलचा सामना करेल तो व्यंकटेश. सुंदर गोलंदाजी करतो हा खेळाडू व्यंकटेश. आता बघायचंय फलंदाजी कसे करतोय, संघासाठी किती धावा काढतोय. वाईट चेंडू अवांतर 1 धाव. धाव संकेत भर. दोन धावा मात्र पूर्ण. पाच चेंडू किती झाले? 17 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. हा मात्र षटकार. 23 धावा. चार गडी बाद. 23 धावा. 2 षटकानंतर 23 धावा. सातारा नगर परिषदेचे गुगली गोलंदाज रमेश आवळे या ठिकाणी आले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. टेनिस बॉल मधले गुगली गोलंदाज रमेश आवळे, सातारा नगर परिषदेमधले गुगली गोलंदाज. बाळा शेवटचा षटक घेऊन आलाय तो बाळा. सामना करेल तो गौरव. गौरव आणि व्यंकटेश ही जोडी मैदानात आहे. धावा झाल्यात 23. 2 षटक पूर्ण. 4 गडी बाद. बाळाचा सामना करेल गौरव. पहिला चेंडू आणि हा गगनचुंबी षटकार. बाळाचा पहिला चेंडू. कर्णधार आहे संघाचा बाळा आणि मिळाला तो. आणि गौरव सुद्धा कर्णधारच आहे. दोन्ही संघातले कर्णधार. कर्णधार विरुद्ध कर्णधार. गोलंदाज आहे बाळा आणि फलंदाज आहे गौरव. पुढचा चेंडू खेळेल तो गौरव. सुंदर क्षेत्ररक्षण आहे बा प्रकाश उर्फ पक्या याच्याकडून. 2 धावा मात्र पूर्ण आहेत. धावा झाल्या 31. किती पाहिजे? 4 चेंडू. सुंदर थ्रो आहे पहा. आणि यशरक्षक यांनी सुंदर तो झेल घेतला. सुंदर थ्रो त्यांच्या हातात आला परंतु खेळाडू बचावला. क्रीजच्या आत होता खेळाडू. धावा किती घेतल्या?
2 धावा मात्र पूर्ण झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील खेळतोय तो गौरव. नो बॉल आहे ना. 3 धावा पूर्ण 2 धावा पळून आणि 1 नोची आहे ना. 2 धावा पळून काढल्यात आणि 1 नोची अशा 3 धावा. संघाची धाव संख्या 36. धावा. चारच गडी बाद आहे. चेंडू 2 राहिलेत. 3 राहिले. हा नो पडला. 36 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. खेळतोय तो गौरव. उंच मारला चेंडू. पाहायचं काय होतंय. हा मात्र झेल बाद. बाबूने घेतलाय ना. झेल घेतलाय बाबू. सुंदर झेल. गौरव बाद. धावा झाल्यात 36. 5 गडी बाद. 36 धावा. चेंडू बाकी आहेत ते 2च ना. 2 चेंडू बाकी. KCBL पर्व दुसरे 2026. पुढचा चेंडू. नवीन फलंदाज कोण. अरसलान. खेळेल तो अरसलान. पहिलाच. चांगलाच प्रयत्न केलाय प्रकाशाने. षटकार वाचवलाय. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. शेवटचा चेंडू या षटकातील. झेल मात्र सुटलाय. रन इन बिटवीन विकेट. सुंदर धाव घेतली. 3 धावा पूर्ण ना. 3 धावा पूर्ण. 41 धावा झाल्यात. 42 धावा करायत जिंकण्यासाठी. सुपर फास्ट धाव घेतली. शेवटची धाव पूर्ण केली. 3 धावा पूर्ण केल्या. धावा झाल्या ते 41. धावा करायचे जिंकण्यासाठी 42. तबरेजभाई शेख मित्र समूह आयोजित KCPL पर्व दुसरे खासदार चषक. सुंदर नियोजन आहे. IPL सारखे घेतलेले हे सामने. शेवटचा दिवस आहे. अंतिमचा दिवस आहे. अटीतटीचे चाललेले हे सामने. सारे संघ आलेत ना वरती. नाव सांग मला. डोके चहा. सुरेश स्ट्रायकर. विकी कर्वे. 4 संघ या सामन्यात आलेले वरती. डोके चहा. विकी कार्वे. सुरेश स्ट्रायकर्स आणि मंडईचा राजा असे या 4 संघांनी 10 संघातून आपलं संघ वरती आणला. सुंदर खेळले. त्यामुळे तर हे इथपर्यंत पोहोचले. आता हे चाललेल्या शेवटच्या दिवसातील सामने.
42 रनांची आवश्यकता. लखन आणि बाळा. गोलंदाज आहे अरसलान. पहिला चेंडू. सामना करतोय लखन. लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. 2 धावा घेण्यात यशस्वी. अठरा चेंडू 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. दुसरा चेंडू अरसलान यांचा. सामना करतोय लखन. उत्कृष्ट असा मारलेला हा फटका आणि हा षटकार. दुसरा चेंडू 6 धावा. चांगली फलंदाजी करतोय लखन आपल्या संघासाठी. दोन चेंडू 8 धावा. उपांत्यपूर्व फेरीचा हा होणारा सामना. सुरेश स्ट्रायकर्स वर्सेस ढोके चहा. जो हा सामना जिंकल तो फायनलला खेळेल विकी कर्वे मित्रसमूह या संघाबरोबर. बेचाळीस धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू 8 धावा. 16 चेंडू 34 धावांची आवश्यकता ढोकेचे हा या संघाला. चला सामना चालू करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना चालू करायचा आहे लवकर. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू. सामना करतोय लखन. उत्कृष्ट असा मारलेला हा फटका आणि षटकार. सलग 2 षटकार. दुसराही षटकार मारलेला आहे लखन यांनी. संघाची धावसंख्या होती 14. सर्कलच्या बाहेर जायचंय. सगळ्यांनी थोडं सहकार्य करा. जरा बाउंड्री लाईनच्या बाहेर जावा. सर्व प्रेक्षकांना प्लेयरला विनंती आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. कोणत्याही खेळाडूला त्रास होता कामा नये. 2 फूट लांब थांबायचंय जरा. चौथा चेंडू. पुन्हा असा मारलेला हा फटका आणि हा षटकार. सलग 3 षटकार मारलेले आहेत लखन यांनी. सलग तिसरा हा षटकार. संघाची धावसंख्या होती 20.
4 चेंडू 20 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करते आपल्या संघासाठी लखन. डीएक्स या संघाचा नावाजलेला खेळाडू. बघूया आता चौथ्या षटकार मारतोय का, आणि हा चौथाही षटकार मारलेला आहे लखन यांनी. 26 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू, अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आर्सलान यांचा उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय लखन. तेरा चेंडू 16 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचा चेंडू आर्सलान यांचा, आणि हा सुद्धा बाहेर गेला आहे. सलग 5 षटकार मारलेले आहेत लखन यांनी आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होते 32. 1 षटक पूर्ण, 32 धावा. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथे सलग 6 षटकाराला बक्षीस आलेला आहे लखन यांना. एजाजभाई यांच्यातर्फे 501 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे सलग 6 षटकाराला. गोलंदाजीला आलेला आहे व्यंकटेश. सामना करतोय बाळा. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला आहे लखन. सलग 5 षटकार मारलेले आहेत लखन यांनी. लखन लखलखणारा असा लखन. षटकार. सलग 6 षटकार. आज चांगलाच लखकतोय असा हा लखन. फक्त 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक धाव पूर्ण. लखन वहा उंच गेला चेंडू आणि हा झेल. बाळाबाद. नवीन फलंदाज प्रकाश उर्फ बख्या अष्टपैलू खेळाडू. 2च धावा पाहिजेत जिंकण्यासाठी, आणि 2 धावेसाठी मारला हा षटकार. अष्टपैलू असा खेळाडू. डोकेच्या आणि डोकेचहा आणि विकी कारवे यांच्यात होणारा अंतिमचा सामना. दोन्ही संघाने मैदानात सर्कल करायचे लगेच. डोकेच्या आणि विकी कारवे या 2 संघात होणारा फायनलचा सामना
दोन्ही संघाने